चंदेरी दुनियेचं अनेकांना आकर्षण असतं, पण या क्षेत्रात कसं यायचं याबद्दल योग्य मार्गदर्शन करणारे बरेच कमी जण असतात. या क्षेत्रात ऑडिशन कशा द्यायच्या याबाबत अनेकांच्या मनात बरेच प्रश्न असतात. नुकतंच अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी नवोदित कलाकारांना संधी कशी शोधायची याबाबत मार्गदर्शन केले. एक व्हिडिओ वर्षा यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर देखील केलाय. त्यांचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला असून त्यावर अनेक कमेंट्स देखील येत आहेत. चला तर पाहूयात हा व्हिडिओ. नमस्कार. आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऍक्टिंगच्या संधी आपण कशा मिळवायच्या. अगदी सोपं आहे. आपला मोबाईल घ्यायचा, त्याच्यामध्ये इंस्टाग्राम आणि FB वर जायचं, वरती ऑडिशन ग्रुप सर्च करायचे. तुम्हाला असंख्य ऑडिशन्स ग्रुप मिळतील, मराठी, हिंदी. त्यानुसार आपण ज्यात बसतो, ज्या वयोगटात बसतो त्याच्या ऑडिशन्स आपण टिपून घ्यायच्या आणि तिथे आपले फोटो, आपली माहिती, आपला इंट्रो व्हिडिओ पाठवायचा. आता तुम्ही म्हणाल हे सगळं कसं पाठवायचं, आम्हाला तर माहित नाही, आम्ही नवीन आहोत. तर अगदी सोपं आहे. युट्यूबवर जायचं. युट्यूबवर तुम्ही ऑडिशन टेक टाकलं की तुम्हाला असंख्य कलाकारांनी आपल्या ऑडिशन्स ज्या तयार केलेल्या त्या युट्यूबवर टाकल्या त्या तुम्हाला दिसतील. इंट्रो व्हिडिओ टाकलं तुम्हाला असंख्य इंट्रो व्हिडिओज तुम्हाला दिसतील. नंतर प्रोफाईल्स कसं बनवायचं याची पण माहिती तुम्हाला युट्यूबवर मिळेल. आपला मोबाईल हा आपल्यासाठी आपला सगळ्यात मोठा गुरु झालेला आहे, तर ती काळजी तुम्ही करू नका. तर हे झालं टेक्निकल. तर ऍक्टिंगची संधी यातून तुम्हाला, जर तुमचं नशीब चांगलं असेल आणि तुमची ऑडिशन छान झाली असेल आणि तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये अगदी फिट्ट बसत असाल तर तुम्हाला नक्की 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 कॉल येईल. पण जर तोपर्यंत कॉल येत नाही तोपर्यंत काय करायचं, तर याबद्दल मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये म्हणजे शुक्रवारी मी तुम्हाला सांगणार आहे. तेवढ्यात मी तुम्हाला प्रश्न विचारते की ऍक्टिंगची संधी मिळत नाही पण ऍक्टिंग तर आवडते, मग तुम्ही काय कराल बरं. ऍक्टिंगची जी भूक आहे, आपल्यातला ऍक्टर बाहेर काढायचा, तर तुम्ही काय काय करू शकाल. अगर किसी का वजन कम नहीं हो रहा, एक आसान सा तरीका बताता हूँ. गर्दन को बिल्कुल स्ट्रेट करो, फिर ऐसे करो, फिर तेज तेज करो. ये उस टाइम करना है जब आपको कोई खाने के लिए पूछे. RELATIVES चुगलखोर. दोस्तों, अगर मुझसे गलती हो तो मुझे माफ मत करना. टमाटर फेंक के मारना सह लूंगा मैं. नमस्कार. आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऍक्टिंगच्या संधी आपण कशा मिळवायच्या. अगदी सोपं आहे. आपला मोबाईल घ्यायचा, त्याच्यामध्ये इंस्टाग्राम आणि FB वर जायचं, वरती ऑडिशन ग्रुप सर्च करायचे. तुम्हाला असंख्य ऑडिशन्स ग्रुप मिळतील, मराठी, हिंदी. त्यानुसार आपण ज्यात बसतो, ज्या वयोगटात बसतो त्याच्या ऑडिशन्स आपण टिपून घ्यायच्या आणि तिथे आपले फोटो, आपली माहिती, आपला इंट्रो व्हिडिओ पाठवायचा. आता तुम्ही म्हणाल हे सगळं कसं पाठवायचं, आम्हाला तर माहित नाही, आम्ही नवीन आहोत. तर अगदी सोपं आहे. युट्यूबवर जायचं. युट्यूबवर तुम्ही ऑडिशन टेक टाकलं की तुम्हाला असंख्य कलाकारांनी आपल्या ऑडिशन्स ज्या तयार केलेल्या त्या युट्यूबवर टाकल्या त्या तुम्हाला दिसतील. इंट्रो व्हिडिओ टाकलं तुम्हाला असंख्य इंट्रो व्हिडिओज तुम्हाला दिसतील. नंतर प्रोफाईल्स कसं बनवायचं याची पण माहिती तुम्हाला युट्यूबवर मिळेल. आपला मोबाईल हा आपल्यासाठी आपला सगळ्यात मोठा गुरु झालेला आहे, तर ती काळजी तुम्ही करू नका. तर हे झालं टेक्निकल. तर ऍक्टिंगची संधी यातून तुम्हाला, जर तुमचं नशीब चांगलं असेल आणि तुमची ऑडिशन छान झाली असेल आणि तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये अगदी फिट्ट बसत असाल तर तुम्हाला नक्की 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 कॉल येईल. पण जर तोपर्यंत कॉल येत नाही तोपर्यंत काय करायचं, तर याबद्दल मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये म्हणजे शुक्रवारी मी तुम्हाला सांगणार आहे. तेवढ्यात मी तुम्हाला प्रश्न विचारते की ऍक्टिंगची संधी मिळत नाही पण ऍक्टिंग तर आवडते, मग तुम्ही काय कराल बरं. ऍक्टिंगची जी भूक आहे, आपल्यातला ऍक्टर बाहेर काढायचा, तर तुम्ही काय काय करू शकाल.